मुंबईत आपल्या सगळ्यांची भेट होते। गेल्या आठवड्यात पेहलगामला जी अतिशय वेदना, दुःख, अस्वस्थ करणारी जी घटना घडली, त्याच्यात महाराष्ट्रातले अनेक लोक आपण गमावले। मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, ते ट्विट देखील केलेलं आहे मी। त्यामुळे माझी अतिशय प्रांजळपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण 1 मेला महाराष्ट्रातल्या आपण गमावलेल्या जी कुटुंब आहेत ती ज्या जिद्दीने तिथून खाली आली, एकामेकाला मदत केली, बाकीच्यांना मदत करून सगळे एकत्र खाली आले, याच्यासाठी त्यांना नागरी शौर्य पुरस्कारांनी त्या कुटुंबाला 1 तारखेला आपण त्याची नोंद एक राज्य म्हणून घेतली पाहिजे। त्यांच्या दुःखात आपण अर्थातच सगळे सहभागी आहोतच। त्यांची गेलेले करते पुरुष आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला फुल फुलाची पाकळी आपण मदत करू शकतो। उदाहरण देते, आसावरी जगदाळे। आसावरी ही अतिशय कर्तृत्ववान मुलगी आहे आणि ज्या पद्धतीने तिने स्वतःला कंडक्ट केलंय, त्या संघर्षात ती लढली आहे, तिला खरंच मी मानाचा मुजरा करते। ती आज वकील होणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये। आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की लीगल डिपार्टमेंट जे महाराष्ट्र सरकारचं आहे, अशा कर्तृत्ववान महाराष्ट्राच्या लेखीला महाराष्ट्र सरकारने तिचा मान सन्मान म्हणून तिला महाराष्ट्राची सेवा करायची संधी द्या आणि महाराष्ट्र सरकारमध्ये लीगल डिपार्टमेंट किंवा त्या संबंधित तिला जे तिच्या डिग्रीला आणि तिच्या कर्तृत्वाला साजेचं असेल, तिला नोकरी जबाबदारी आपण दिली पाहिजे, अशी मी एक मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना केली। आणि तिला एकटीलाच नाही, प्रत्येक कुटुंबाचा एक आढावा घेऊन त्या कुटुंबाशी चर्चा करू, कारण का ती कुटुंब आता खूप इमोशनल ट्रॉमामधून चाललेली आहे। म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने आता लोक त्यांच्याकडे जात आहेत, आता थोडेसे अतिशय हल्लेले आहेत, शॉकमध्ये, म्हणजे आपण इतक्या शॉकमध्ये आहोत। तुम्ही विचार करा, ते कुटुंब जे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे ते किती ट्रॉमामध्ये ती फॅमिली असेल। त्याच्यामुळे आपलं कर्तव्य फक्त नोकरी देऊन किंवा त्यांना पुरस्कार देऊन फक्त संपत नाही, पण पुढचे काही महिने, वर्ष आपल्याला इमोशनली त्या सगळ्या कुटुंबांबरोबर उभं राहायला लागेल। आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार, कारण जी आमची ऑल पार्टी मीटिंग दिल्लीत झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि त्या अतिशय समंजसपणाने दोन्ही बाजूनी ती मीटिंग झाली। आम्ही ही विनंती केली की ही विरोध, एकामेकाच्या चुका, टीका टिप्पणी करायची ही वेळ नाही, ही वेळ देशात एक होऊन आपल्या भारतावर हा हल्ला झालेला आहे। त्याच्यामुळे आता पहिलं या हल्ल्यातून आपण उभं राहिलं पाहिजे। पुढे काय जो निर्णय केंद्र सरकार होईल त्याच्यात आम्ही सगळे ताकदीने केंद्र सरकार बरोबर आहोत। टीका करायला पुढे खूप वेळ आहे, पण आत्ता ती वेळ नाही। आणि भारत सरकारनेही अतिशय सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला। अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, सगळ्या गोष्टी काय माईकवर सांगायच्या नसतात, पण सविस्तर चर्चा त्या दिवशी झाली। आणि माझा विश्वास आहे की भारत सरकार योग्य ती पावलं इथून पुढे टाकेल। पण महाराष्ट्र सरकारने या कुटुंबांना आपण पूर्ण न्याय तर नाही देऊ शकत, पण जेवढं आपल्याकडून जमेल तेवढं एक माणुसकीच्या नात्याने ह्या सगळ्या कुटुंबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून केलं।